नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अवैध वाळू माफियांना दणका, 10 लाखांचा टिप्पर जप्त। नांदुरा 23 मे 2026। नांदुरा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी 10,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे। या कारवाईमुळे नांदुरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 22 मे 2026 रोजी दुपारी 3:40 वाजता पोहेको पंकजसिंग डाबेराव व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार श्री रामचंद्र किराणा दुकानासमोर नाकाबंदी करण्यात आली। त्यावेळी MH28BB 7968 क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड टिप्पर संशयास्पदरित्या येताना दिसला। पोलिसांनी तत्काळ वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात अंदाजे 2 ब्रास अवैध रेतीची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले। आरोपी ऋषिकेश मुरलीधर भरडक वय 25 येरळी याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता। शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला। अपक्र 336/2026 कलम 303(2) BNS सह गौण खनिज अधिनियम व मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचा टिप्पर व 6,000 रुपये किमतीची रेती असा एकूण 10,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। गुन्हा दाखल होताच पोहेको संजय वराडे यांनी कागदपत्रांची पूर्तता करून तपास सफऊ गजानन इंगळे यांच्याकडे सोपविला। पोलिसांची सतर्कता कौतुकास्पद। नांदुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको पंकजसिंग डाबेराव, पोहेको संजय वराडे व सफऊ गजानन इंगळे यांच्या पथकाने दाखविलेली तत्परता व सतर्कता वाखाणण्याजोगी आहे। अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नांदुरा पोलीस कायम सज्ज असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। नागरिकांनीही पोलिसांच्या या कामगिरीचे स्वागत केले आहे।